2 तास अडकलेलो आहे आणि घोडबंदरचा फाउंटनचा ब्रिज आहे. कोणाला काही पडलेली नाही, पोलिसला वगैरे. असे गाड्याने गाड्या उभ्या आहेत बघा, पाठीमागे सुद्धा बघा, हे बघा एवढ्या गाड्या उभ्या आहेत. सरकारला काय पडलेली नाही, पोलीस काय करू शकत एवढ्या ट्रॅफिकला. आउट ऑफ कंट्रोल सगळ्या गाड्या आहेत. आणि इथे बघा, इथे खड्डे बघा तुम्ही रस्त्यावर, या ब्रिजवर येणाऱ्या गाड्या आहेत, या मुंबईला येणाऱ्या गाड्या आहेत आणि विरार अहमदाबादच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या. एवढी घाणेरडी परिस्थिती आहे. 3-3, 4-4 तास लोक या ब्रिजवर अडकून राहतात. सरकारला काय पडलेलीच नाही. ट्रॅफिक लवकरात लवकर क्लिअर करावं. एक तर उलट्या गाड्या टाकून ठेवलेल्या आहेत, त्याने ट्रॅफिक वाढतच चाललेलं आहे. 1 तासाचे 2 तास, 2 तास 3 आणि आता 3.5 तास दाखवत आहेत. आम्हाला विरारला जायचं आहे. बघा अशी परिस्थिती आहे. हे टॅक्स द्यायला लगेच येतात कॅमेरा लावून पटकन, की तुम्ही फास्ट चालवली 2000 दंड, तुम्ही नो पार्किंग में टाकली 1000 रुपये दंड, हेल्मेट नाही 1000 रुपये दंड. आता कुठे पळाल सरकार तुमचं हे? तुम्हाला ते कॅमेऱ्यातून ट्रॅफिक दिसत नाही?